नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शर्मिला साळवे आपणा सर्वांचे शर्मिलास डिजिटल बी.एड या प्लॅटफॉर्मवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण बी.एड सेमिस्टर सेकंडमधील अध्ययनासाठी मूल्य निर्धारण हा घटक अभ्यासणार आहोत। युनिट फर्स्ट मूल्य निर्धारण व मूल्यमापन संकल्पना या युनिटमधला मापन याची संकल्पना, मापनाचे प्रकार, वैशिष्ट्ये, निकष आणि मर्यादा या भागाबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत। आता सर्वात प्रथम आपण मापन या संकल्पनेचा अर्थ बघूया। आता मापन म्हणजे काय? तर मापन म्हणजे मोजणे। आता मोजणे म्हणजे काय? तर एखादी वस्तू आपण संख्येच्या रूपानं मोजत असतो। जसं की माझ्याकडे एक पेन आहे, माझ्याकडे 2 पेन्सिल आहेत, माझ्याकडे 3 पिशव्या आहेत, माझ्याकडे 10 पुस्तकं आहेत। म्हणजे हे 1, 2, 10 असे लाखो, शेकडो, कोटी, अब्ज अशा संख्येमध्ये आपण विशिष्ट बाबींचं वर्णन करत असतो। फक्त संख्यात्मक 1, 2, 3च नव्हे तर बऱ्याच वेळा काही वस्तू आपण फूटमध्ये मोजत असतो, मीटरमध्ये मोजत असतो किंवा इंचामध्ये सुद्धा काही गोष्टींचं आपण मापन करत असतो। म्हणजेच एखाद्या गोष्टीचं मोजमाप करणे विशिष्ट एककाच्या सहाय्यानं। एखाद्या गोष्टीचं मोजमाप करणे म्हणजेच काय? तर मापन। आता एखाद्या गोष्टीचं मोजमाप करणे म्हणजे काय? तर त्या संख्येला संख्यात्मक रूप देणं, की जसं की मगाशी मी म्हटलं की त्या वस्तूंची संख्या किती आहे? 10 आहे, 50 आहे, फुटामध्ये असेल तर ती 7 फूट आहे, इंचामध्ये असेल तर 9 फूट आहे की 50 इंच आहे। जे काही त्याचं प्रमाण असेल त्या अनुषंगानं त्याचं मापन करणं, मोजमाप करणं त्याला मापन असं संबोधलं जातं। आता मापनाची आपण व्याख्या बघूया, म्हणजे ही कन्सेप्ट अजून आपली क्लिअर होईल। तर मापनाची पहिली व्याख्या आहे, एका विशिष्ट नियमाने आणि एका विशिष्ट एककाच्या सहाय्यानं एखाद्या मूर्त व अमूर्त बाबीचे जे वैशिष्ट्य किंवा विशिष्ट गुणधर्म मोजून ज्यावेळी त्याला संख्यात्मक रूप दिलं जातं त्याला मापन असे संबोधतात। बघा, मापनाची व्याख्या बघितली तर महत्त्वाचं काय आहे तिथं, की विशिष्ट नियम पाहिजे, की त्या नियमाच्या आधारे, नियम म्हणजे काय, की ते मापन करण्यासाठी आपण कोणतं परिमाण वापरतो आहे ते महत्त्वाचं आहे। त्या विशिष्ट नियमाच्या सहाय्यानं, म्हणजे 1 नंतर आपण 10 म्हणत नाही, त्याला विशिष्ट नियम आहे की 1 नंतर 2च येतं किंवा 10 नंतर 11च येतं। हा विशिष्ट नियम आहे। त्या नियमानं विशिष्ट एककाच्या सहाय्यानं, म्हणजे जर आपल्याला हवेचं मापन करायचं असेल तर हवेच्या दाबाचं आपण मापन करत असतो। जर आपल्याला संख्येचं मापन करायचं असेल तर आपण 1, 2, 3 या अंकांचा वापर करत असतो। जर आपल्याला तापमान मोजायचं असेल तर आपण सेल्सिअस या तापमान एककाचा वापर करत असतो। म्हणजे अशा विशिष्ट एककाच्या सहाय्यानं एखाद्या मूर्त व अमूर्त बाबींचे, आता मूर्त म्हणजे काय, की ज्या डोळ्यानं दिसतात, की माझ्याकडे पेन्सिल आहे तर त्या पेन्सिलची संख्या आपण मोजू शकतो आणि पेन्सिल आपल्याला डोळ्यानं समक्ष दिसते। आपल्याकडचे पेन, आपल्याकडची पुस्तकं, आपल्याकडे असणाऱ्या वस्तू ह्या सगळ्यांचं मापन, आपल्याकडे असणारी चॉकलेट्स असतील तर ते आपण मोजू शकतो। ते काय आहेत तर त्या मूर्त गोष्टी आहेत, आपल्या डोळ्यांना त्या दिसतात। तर अमूर्त बाबी म्हणजे काय, की सहजासहजी त्या डोळ्यांना दिसत नाहीत। त्या वस्तू पाहण्यासाठी आपल्याला विशिष्ट एखाद्या यंत्राची गरज लागते किंवा त्या वस्तू आपण फक्त अनुभवतो। त्या वस्तूंना आपण अमूर्त किंवा वस्तू म्हणत नाही त्याला, त्या बाबींना आपण अमूर्त बाबी असं संबोधतो। म्हणजे थोडक्यात हवा आपल्या अवतीभोवती असते, आपण हवेचं श्वसन करत असतो, हवेतील ऑक्सिजन आपण घेत असतो, पण ऑक्सिजन आपल्याला दिसतो का? डोळ्यांनी दिसत नाही। आपण म्हणतो की आज खूप गरम होते, पण ते टेम्परेचर आपल्याला दिसतं का? तर नाही। तर सेल्सिअस या तापमानाच्या सहाय्यानं आपण सांगू शकतो की विशिष्ट ठिकाणचं तापमान किती आहे, परंतु ते डोळ्यांनी दिसतं का? तर नाही। म्हणजे ह्या काय आहेत तर अमूर्त बाबी आहेत। ह्या अमूर्त बाबींचं विशिष्ट गुणधर्म मोजून ज्यावेळी त्याला संख्यात्मक रूप दिलं जातं, म्हणजे ह्या सगळ्या बाबी मोजल्याच्या नंतर त्याला संख्यात्मक रूप देणं म्हणजे काय, की एखादी बाब आपण मोजत असो तर हे 10 मीटर लांबीचं आहे, हे 30 मीटर लांबीचं आहे किंवा हे 30 पट आहे, अशा पद्धतीनं आपण काहीतरी त्याला निकष लावून त्याचं मोजमाप संख्यात्मक रूपानं करत असतो, तेव्हा त्याला मापन असं संबोधलं जातं।
आता संख्यात्मक मापन करत असताना फक्त संख्यात्मकच नाही तर गुणात्मक मापन सुद्धा असतं, की आपण एखाद्याची हुशारी मोजायची असेल तर त्याला एखाद्या परीक्षेमध्ये मिळालेले गुण याच्या आधारे आपण ठरवतो की हा किती बुद्धिमान आहे, किंवा एखाद्याला खूप कमी मार्क्स मिळाले तर त्याच्यावरून आपण त्याच्या बुद्धीची किंवा बुद्धी या विशिष्ट बाबाचं गुणात्मक वर्णन करत असतो. आपण स्वभावाचं सुद्धा वर्णन करत असतो, म्हणजे मोजमाप करत असतो. आपल्याला येणाऱ्या अनुभवातून आपण गोष्टी ह्या मोजत असतो. त्या गोष्टी काय असतात तर गुणात्मक बाबींचं केलं जाणारं वर्णन. पण ह्या व्याख्येच्या अनुषंगानं फक्त आपल्याला काय बघायचं आहे की विशिष्ट नियमाने एका विशिष्ट एककाच्या सहाय्यानं एखाद्या मूर्त व अमूर्त बाबीचं जे वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म मोजून ज्यावेळी त्याला संख्यात्मक रूप दिलं जातं, विशिष्ट गुणधर्म मोजून काय दिलं जातं त्याला संख्यात्मक रूप दिलं जातं, त्याला मापन असं संबोधलं जातं. त्यानंतर पुढची व्याख्या बघूया. मापन म्हणजे वस्तूला किंवा प्रसंगाला काही नियमाच्या आधारे संख्यात्मक रूप देणं. म्हणजे जेव्हा आपण वस्तूचं मापन करत असतो तेव्हा त्या प्रसंगाला विशिष्ट नियमाच्या साहाय्यानं संख्यात्मक रूप देणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा आपण संख्यात्मक मापन करत असतो तेव्हा एका संख्येनंतर कुठली संख्या येते ते ठरलेले आहे, की 1 नंतर 2 येतं, 2 नंतर 3 येतं. जगाच्या पाठीवर तुम्ही कुठं जरी गेला तर त्याच्यामध्ये फारसा फरक पडणार नाही. म्हणजे त्याला विशिष्ट वैश्विक नियमांना मान्यता प्राप्त झालेली आहे. त्याच्या अनुषंगानंच आपण मीटर असेल किंवा इंच असेल तर त्याचा परिणाम जगाच्या पातळीवरती ठरलेला आहे. आणि सर्वत्र कुठं जरी गेला तर एखाद्या विशिष्ट ठिकाणचं मोजमाप करायचं असेल तर त्या मापामध्ये फारसा फरक पडणार नाही. तर त्या वस्तूला किंवा प्रसंगाला जेव्हा आपण विशिष्ट नियमांच्या सहाय्यानं संख्यात्मक रूप देतो तर त्याला काय म्हटलं जातं तर त्याला मापन असं संबोधलं जातं. यानंतर आपण बघूयात मापनाची वैशिष्ट्ये काय आहेत. बघा, तर मापनाची वैशिष्ट्ये बघत असताना पहिलं वैशिष्ट्य आहे वस्तू व प्रसंगाचे मापन करता येते. आता वस्तू आणि प्रसंगाचे मापन करता येतं म्हणजे काय, तर वस्तू आपण मोजतो. 1 वस्तू आहे, 10 वस्तू आहेत, 50 वस्तू आहेत की 100 वस्तू आहेत, ह्या वस्तूंचं आपण मापन करत असतो. त्याचबरोबर प्रसंगाचं सुद्धा आपण मापन करत असतो, की माझ्या जीवनात घडलेला हा पहिला प्रसंग आहे, दुसऱ्यांदा माझा अपघात झाला, किंवा तिसऱ्यांदा ही गोष्ट माझ्या आयुष्यात घडली, तिसऱ्यांदा मी फेल झालो, पहिल्या प्रयत्नात मी यश प्राप्त केलं. म्हणजे ह्या प्रसंगाचं आपण थोडक्यात काय करत असतो, प्रसंगाचं मापन करत असतो. म्हणजे मापनाचं पहिलं वैशिष्ट्य आहे वस्तू वा प्रसंगाचे मापन करता येते. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे मापन काही नियमांच्या आधारे करावं लागतं. म्हणजे मापन करत असताना काहीतरी नियम आपल्याला वापरावे लागतात, की जसं की आपल्याला लांबी आणि रुंदी मोजायची आहे तर आपण कशाचा वापर करणार, तिथं फूटपट्टी किंवा मीटरपट्टीचा वापर आपण त्या ठिकाणी करणार. किंवा आपल्याला दुधाचं मापन करायचं आहे, की आपल्या गाईनं किंवा म्हैसीने जे दूध दिलेलं आहे ते किती आहे ह्याचं मापन करण्यासाठी आपण काय करणार, लिटर या परिमाणाचा वापर त्या ठिकाणी करणार आहे. म्हणजे त्या विशिष्ट एककाचाच आपल्याला त्या ठिकाणी वापर करावा लागणार आहे. मला वाटतं म्हणून मी दुधाचे मोजमाप करण्यासाठी किलोग्रॅम वापरू शकते का, नाही. किंवा साखर मोजण्यासाठी लिटर हे परिणाम योग्य आहे का, तर निश्चितच नाही. म्हणजे काही विशिष्ट नियमांच्या आधारेच ते मापन करावं लागतं. त्यानंतर पुढचा नियम आहे, वैशिष्ट्य आहे मापनात संख्यात्मकता व गुणात्मकता अंतर्भूत असते. म्हणजे संख्यात्मकता म्हणजे काय, की एखादी बाब ही फूटमध्ये आहे, मीटरमध्ये आहे, त्या बाबीचं आपण संख्यात्मक मापन करतो. त्या वस्तू 1 आहे, 2 आहे, 10 आहेत, हे काय झालं आपलं, काय झालं, संख्यात्मक मापन झालं. तर गुणात्मक म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीला किती गुण मिळालेले आहेत तर त्याच्यावरून त्याची बुद्धिमत्ता ठरवत असतो. किंवा एखाद्याचं हस्ताक्षर बघून त्याचं हस्ताक्षर कौशल्य या बाबींचं आपण मापन करत असतो, की याचं चित्रकला अप्रतिम आहे हे चित्र बघून आपण ठरवत असतो. म्हणजे त्याच्या चित्र काढण्याच्या शैलीनुसार, त्यानं वापरलेल्या रंगसंगतीनुसार ते कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतं, चांगलं आहे, बरं आहे, ठीक आहे, उत्तम आहे, उत्कृष्ट आहे का सर्वोत्कृष्ट आहे, हे आपण कशाच्या सहाय्याने ठरवतो, तर गुणात्मकतेच्या आधारे ते ठरवत असतो. म्हणजे मापनामध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक या दोन्ही बाबी अंतर्भूत असतात. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मापनात एककाची जरुरी असते. म्हणजे कुठलंही मापन करायचं असेल तर त्याला विशिष्ट एककच वापरावं लागतं. म्हणजे तापमान जर
मोजायचं असेल तर आपल्याला सेल्सिअस याच बाबीचा वापर करावा लागणार आहे किंवा त्याच परिमाणाचा आपल्याला त्या ठिकाणी वापर करावा लागणार आहे. लांबी रुंदी जर आपल्याला मोजायची असेल तर फूट किंवा इंच या परिमाणाचाच आपल्याला त्या ठिकाणी वापर करावा लागणार आहे. म्हणजे मापन करण्यासाठी लिटर असेल किंवा तुमचं फूट असेल किंवा वस्तू आणि प्रसंगाला संख्यात्मक रूप देणं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला विशिष्ट एककाच्या साहाय्यानंच आपल्याला मोजाव्या लागतात. म्हणून मापनाची ही प्रमुख 4 वैशिष्ट्ये आहेत. त्यानंतरची पुढची वैशिष्ट्ये बघूयात. तर बघा, पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मापन हे नेहमी वस्तुनिष्ठ असते. आता मापन हे नेहमी वस्तुनिष्ठ असते म्हणजे काय, तर कोणीही केव्हाही जर एखाद्या विशिष्ट परिमाणाच्या साहाय्यानं एखाद्या बाबीचं जर मोजमाप केलं तर त्याच्यामध्ये फारशी तफावत आढळत नाही. सपोज एखाद्या जागेची लांबी रुंदी उंची आपल्याला बघायची आहे तर त्यासाठी आपण आवश्यक त्या परिमाणाचा वापर केला तर कुणीही जर एखाद्या ठिकाणाची काही लांबी आपल्याला मोजायची असेल तर ती मोजली तर त्याच्यामध्ये तफावत पडेल का, तर निश्चितच त्या ठिकाणी तफावत पडणार नाही. म्हणजे विशिष्ट एककाचा वापर करून जर त्याचं अचूकरित्या मोजमाप केलं तर त्याच्यामध्ये फारसा फरक आढळत नाही. म्हणून ते मापन कसं असतं, नेहमी वस्तुनिष्ठ असतं. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मापन हे मूर्त आणि अमूर्त या दोन्ही बाबींचे होते. आता मापन हे मूर्त आणि अमूर्त, मूर्त म्हणजे काय, तर डोळ्यानं दिसणाऱ्या बाबी किंवा आपल्या सभोवताली ज्या आपण प्रत्यक्षरित्या पाहू शकतो अशा बाबी, आणि अमूर्त म्हणजे काय, ज्या डोळ्यांना दिसत नाही पण अनुभवता येतात. जसं की आपल्या अवतीभोवती हवा आहे जी आपल्याला दिसत नाही, परंतु हवा आपल्या आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचबरोबर त्याची गरज तर आहेच आहे, परंतु हवेचं श्वसन आपण करत असतो, हवेतील ऑक्सिजन आपण घेत असतो. किंवा आपण टेम्परेचर म्हणतो की टेम्परेचर आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही परंतु ते आपण अनुभवत असतो. म्हणजे अशा अमूर्त बाबी, या दोन्ही बाबींचं मापन हे करता येतं. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे मानसिक बाबीचे मापन भौतिक मापनाइतके अचूक व वस्तुनिष्ठ नसते. म्हणजे मानसिक बाबी म्हणजे काय, की एखाद्याची बुद्धिमत्ता आहे, एखाद्याची कुशाग्रता आहे, एखाद्याची सर्जनशीलता आहे, एखाद्याची कल्पकता आहे, ह्या सगळ्या काय आहेत, तर मानसिक बाबी आहेत. तर त्याचं मापन आपण केलं तरी ते फारसं वस्तुनिष्ठ असत नाही, तर त्याच्यामध्ये व्यक्तिनिष्ठता येत असते. परंतु भौतिक मापन हे केलं तर आपण मगाशीच उदाहरण घेतलं तर मीटरमध्ये एखादी गोष्ट मोजायची असेल, मीटरपट्टीचा आपण वापर केला तर ते अचूकच भरणार आहे. म्हणजे भौतिक मापन कसं असतं, वस्तुनिष्ठ असतं. त्या प्रमाणात मानसिक बाबींचं केलेलं मापन हे काय असतं, वस्तुनिष्ठ असत नाही. एखाद्याच्या व्यक्तिमत्वाचं आपल्याला वर्णन करायचं आहे तर त्याच्यामध्ये निश्चितच वस्तुनिष्ठता येणार, व्यक्तिनिष्ठता येणार आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे मापनात किती या प्रश्नाचे उत्तर मिळते. म्हणजे आपण एखाद्या बाबीचं मापन केलं तर त्याच्यातून आपल्याला किती, म्हणजे एखाद्या ठिकाणाची, एखाद्या खोलीची लांबी रुंदी उंची आपल्याला बघायची आहे तर त्याची लांबी रुंदी उंची ही स्पेसिफिक येणार आहे. त्याच्यामध्ये अचूकता असणार आहे, तंतोतंतपणा असणार आहे. त्यामुळं आपल्याला त्याची लांबी किती आहे, 50 मीटर आहे, 10 फूट आहे की 25 मीटर आहे, जे काही त्याचं परिमाण असेल जे आपल्याला शोधायचं आहे आणि त्या एककाचा वापर केला तर आपल्याला ते किती आहे, 7 फूट आहे, 10 फूट आहे, 50 फूट आहे. तापमान आपल्याला मोजायचं आहे तर ते 14 सेल्सिअस आहे, 20 सेल्सिअस आहे, 34 सेल्सिअस आहे, जे काही प्रमाण असेल तेच आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे किती या प्रश्नाचं उत्तर मापनातून आपल्याला मिळत असतं. अशी एकूण 8 वैशिष्ट्ये मापनाची आहेत ते आपण बघितलेली आहेत. त्यानंतरचा पुढचा भाग बघूयात. मापनासाठी निकष म्हणजे मापनाचा क्रायटेरिया काय असतो, की एखादं मापन ठरवत असताना ते मापन जेव्हा आपण वैश्विक म्हणतो किंवा सर्वमान्य म्हणतो, जनरल मापन सगळ्यांनी उपभोगासाठी किंवा उपयोगितेसाठी वापरावं असं आपण रेफर करतो, तेव्हा त्या मापनाला विशिष्ट निकषाच्या आधारे तोलून मापून नंतर ते एकक ठरवलेलं असतं, बरोबर. मग या मापनाचे निकष काय असतात, तर सप्रमाणता. सप्रमाणता म्हणजे काय, की ज्याचं मापन करावायचं असेल त्याच्या साह्यानं जर मापन केलं तर त्याच्यामध्ये भेद कुणालाही आढळणार नाही. म्हणजे कुणीही त्याचं मोजमाप केलं तर ते पर्टिक्युलर तेवढंच भरणार आहे, की 2 + 2 इक्वल किती, 4. म्हणजे जगाच्या पाठीवरती कुणीही 2 + 2 केलं तर 4च होणार आहे, 10 + 10 केलं तर 20च होणार आहे.
म्हणजे हे सप्रमाणता आहे की त्याच्यामध्ये बदल होणार आहे का, तर निश्चितच होणार नाही. सपोज आपल्याला विहिरीचा परीघ मोजायचा आहे, तर विहिरीच्या परीघ मोजण्यासाठीचं आवश्यक परिमाण आपण जर वापरलं तर तिथं बरोबरच परीघ निघणार आहे. परंतु विहिरीचा परीघ मोजण्यासाठी जर आपण खोली मोजण्याचं यंत्र वापरलं तर ते तिथं काय करणार आहे, निरुपयोगी ठरणार आहे. म्हणजे मापनासाठीचा निकष काय आहे की त्याच्यामध्ये सप्रमाणता असायला हवं. ज्याच्यासाठी ते मापन तयार केलेलं आहे त्याच्या माध्यमातून केलेलं मापन हे अचूकच असेल, सगळीकडे समान असेल. त्यानंतर दुसरं आहे ती म्हणजे विश्वसनीयता. विश्वसनीयता म्हणजे काय की कुठल्याही गोष्टीचे रिझल्ट हे कसे असतात, शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म, म्हणजे दीर्घकाळ काही असतात, काही शॉर्ट पिरियडसाठी असतात. मग ह्या विश्वसनीयतेच्या माध्यमातून काय पडताळलं जातं, तर मिळणारे जे निष्कर्ष आहेत ते दीर्घकाळ स्थिर राहिले पाहिजेत. म्हणजे भरपूर कालावधीनंतर सुद्धा त्याच्यामध्ये फारसा फरक पडला नाही पाहिजे, तर ते विश्वसनीय मापन आहे असं आपण म्हणू शकतो. जसं की बघा, न्यूटननं गुरुत्वाकर्षणाचा नियम शोधून काढला, बरोबर. मग त्यानं कितीतरी वर्षांपूर्वी तो शोध लावलेला आहे, तो आजतागायत आहे तसा आहे आणि सगळ्यांना आजतागायत सेम अनुभव येत आहे. त्याच्यामध्ये फरक पडलेला आहे का, नाही. त्याचबरोबर वेगवेगळे संयुग आपण अभ्यासलेले आहेत. सपोज आपण पाण्याचं संयुग बघितलं तर काय आहे, H2O, म्हणजे हायड्रोजनचे 2 कण आणि ऑक्सिजनचा 1 कण ह्याचं इक्वल पाणी तयार होतं, बरोबर. मग हा नियम सगळीकडे स्थिर आहे. अमेरिकेत वेगळा आहे, भारतात वेगळा आहे, जपानमध्ये वेगळा आहे असं आहे का, नाही. तर जगाच्या पातळीवरती सर्वत्र त्याच्यामध्ये समानता आपल्याला आढळते. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये विश्वसनीयता देखील आहे. त्यानंतर उपयोगिता. आता उपयोगिता म्हणजे काय, तर एखाद्या रचनेला किंवा एखादी गोष्ट करण्यासाठी आपल्याला ते मापन सहज उपलब्ध झालं पाहिजे, ते हाताळता आलं पाहिजे, तर त्या मापनाला सहज उपयोगी मापन असं संबोधलं जातं. म्हणजे बघा, आपल्याला एखाद्या क्रीडांगणाची लांबी रुंदी मोजायची आहे, तर त्या ठिकाणी आपण फूटपट्टीचा वापर करू का, नाही. तर तिथं मीटरपट्टी वापरणं जास्त सोयीस्कर त्या ठिकाणी ठरणार आहे. आपल्याला गव्हाच्या किती गोणी आहेत हे मोजायचं असेल तर आपण पाव किलोचं एकक घेऊन ते मोजणार आहे का, नाही. तर त्यासाठी आपल्याला त्या प्रमाणातलं ते एकक अपेक्षित असणार आहे. त्याला उपयोगिता असं संबोधलं जातं. म्हणजे जे आपल्याला करायचं आहे त्याच्या तुलनेत सहजरित्या, सहज उपयोगी, सहज हाताळता येणारं मोजमाप करणारं यंत्र उपयोगात आलं पाहिजे, त्याला उपयोगिता असं संबोधलं जातं. त्यानंतर प्रत्याभरण परिणाम. प्रत्याभरण परिणाम म्हणजे काय की एखाद्या प्रक्रियेवरती विधायक परिणाम घडवून आणणारं मापन असेल तर त्या मापनाला प्रत्याभरण परिणाम असं मानण्यात येतं. म्हणजे काय की आपल्याला विशिष्ट बाबीचं मापन करायचं आहे. सपोज की मला मॅथमधला म्हणजे जो गणित विषय आहे त्या गणितातला विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर शोधून काढायचा आहे. तर गणिताची चाचणी मी देणार. त्या गणिताच्या चाचणीच्या माध्यमातून मला समजणार की मुलं बेरीज, वजाबाकी, गुणाकार की भागाकार या क्रिया करताना चुकतात की घातांक देताना चुकतात की बेसिक त्यांना कुठं अडचणी येतात. आणि ह्या उणिवा जेव्हा मला समजतील तेव्हा त्याच्यावरती आधारित सुधारित उपक्रम मला किंवा कुणालाही त्या ठिकाणी राबवता येऊ शकतात. म्हणजे अध्ययन स्तर निश्चित होण्यासाठी आपण राबवलेली ती जी चाचणी आहे त्याच्या माध्यमातून मिळणारे जे निष्कर्ष आहेत त्या निष्कर्षाच्या आधारावरती आपण प्रतिबंधक उपाययोजना त्या ठिकाणी करू शकतो. की वेगवेगळे स्तरावरती वेगवेगळी संशोधनं होत असतात. त्या संशोधनाच्या माध्यमातून मिळणारे निष्कर्ष जे आहेत त्या निष्कर्षाच्या आधारावरतीच परिणामकारक काहीतरी उपाययोजना त्या ठिकाणी ठरवली जात असते. त्याला काय म्हणलं जातं तर प्रत्याभरण परिणाम. म्हणजे मापनातून काय या प्रश्नाचं उत्तर मिळतं आणि काय या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याच्या नंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याची प्रोसेससुद्धा तिथून पुढं चालू होते. त्याला प्रत्याभरण परिणाम असं संबोधलं जातं. म्हणजे हे सगळे मापनाचे महत्त्वाचे निकष आहेत. पुढचा भाग बघूया, मापनाचे प्रकार. आता मापनाचे एकूण 4 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत, 4. संख्यात्मक मापन, गुणात्मक मापन, भौतिक मापन आणि शैक्षणिक मापन. आता त्यापैकी संख्यात्मक मापन कशाला संबोधलं जातं तर संख्यात्मक मापन म्हणजे काय की ज्या मापनाद्वारे संख्यात्मक निष्कर्ष काढले जातात.
मग आता संख्यात्मक निष्कर्ष काढायचे असेल तर त्यासाठी आपल्याला विशिष्ट एकक वापरावं लागणार आहे आणि ते एकक कसं असलं पाहिजे, स्टँडर्ड असलं पाहिजे, निश्चित असलं पाहिजे. आणि जर स्टँडर्ड एकक जर आपण वापरलं तर त्याच्यातून मिळणारं जे उत्तर आहे, मिळणारं जे आपल्या निष्कर्ष आहे ते सुद्धा वस्तुनिष्ठच असतील. त्याच्यामध्ये तंतोतंतता असेल, त्याच्यामध्ये ॲक्युरसी असेल. ते वस्तुनिष्ठ मापन असल्यामुळे तिथं व्यक्तिनिष्ठता निश्चितच नसणार आहे. आणि हे मापन कसं असेल मग, वैधसुद्धा असणार आहे. म्हणजे कुठल्याही मूर्त बाबीचं मापन करण्यासाठी आपण संख्यात्मक एककाचा वापर जेव्हा करतो त्याला संख्यात्मक मापन असं म्हटलं जातं. आणि ते मापन नेहमी कसं असतं, वस्तुनिष्ठ असतं. त्यानंतर गुणात्मक मापन. आता गुणात्मक मापन म्हणजे काय, प्रत्येक वेळी आपण संख्येच्या द्वारेच एखाद्या वस्तूचं मापन करत असतो असं नाही, तर काही गोष्टींना आपण किंवा काही अमूर्त बाबींचं आपल्याला मापन करणं तेवढंच गरजेचं असतं. की सपोज एखादी चित्रकला कशी आहे हे आपल्याला गुणांच्या सहाय्यानं मापन करणं गरजेचं आहे का, तर नाही. तर त्या चित्रकारितेमध्ये त्यानं वापरलेली रंगसंगती किंवा त्यानं साकारलेलं जे चित्र आहे त्याला असणारा शेप, त्याच्यामध्ये असणारी ॲक्युरसी, ह्या सगळ्या बाबी काय आहेत, तर गुणात्मक मापनामध्ये येणाऱ्या बाबी आहेत. परंतु ह्या बाबी वापरत असताना त्याच्यामध्ये व्यक्तिनिष्ठता येत असते बघा. वस्तुनिष्ठ मापन होत नाही. गुणात्मक मापन कायमच पूर्णतः वस्तुनिष्ठ नसतं, जसं की भौतिक मापन असतं. गुणात्मक मापनामध्ये थोड्याशा त्या ठिकाणी मर्यादा येतातच, परंतु त्याची वैधता वाढवण्यासाठी आपण अभिवृत्ती चाचणी, अभिरुची चाचणी यासारख्या स्टँडर्ड चाचण्यांचा जर वापर केला तर त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये वस्तुनिष्ठता आणण्याचा प्रयत्न निश्चितच होऊ शकतो. त्या निष्कर्षामध्ये थोडाफार फरक निश्चितच आपल्याला वैधतेच्या दृष्टिकोनातून जाणवू शकतो. परंतु हे मापन जे असतं ते अमूर्त बाबीशी रिलेटेड, एखाद्याची भावना, एखाद्याचा चांगुलपणा, एखाद्याची कुशाग्रता, एखाद्याची बुद्धिमत्ता, ह्या सगळ्या काय आहेत, मेंटल बाबी आहेत. एखाद्याला खूप राग येतो तर त्याला राग कधी येतो, कसा येतो, केल्याच्या नंतर काय होतं, ह्याचं वर्णन आपल्याला गुणात्मक त्या बाबीशी रिलेटेड करावं लागतं. त्याला गुणात्मक वर्णन असं आपण त्या ठिकाणी म्हणत असतो. म्हणजे जे मापन आपल्याला वस्तुनिष्ठ पद्धतीनं करणं शक्य नाही अशा बाबींचं मापन आपण गुणात्मक मापनाच्या साहाय्यानं करत असतो. थोडंसं ते जरी अवघड असलं तर प्रमाणित साधन जर वापरलं तर त्याचे रिझल्ट निश्चितच व्यवस्थित आपल्याला मिळू शकतात. आता पुढचा प्रकार आहे तो म्हणजे भौतिक मापन. आता भौतिक मापन म्हणजे काय, तर लांबी, रुंदी, उंची, तापमान असेल किंवा एखाद्या विशिष्ट बाबीसाठी मीटर, फुटपट्टी किंवा इतर लिटर असेल किंवा सेल्सिअस असेल, ह्या एककाच्या माध्यमातून जे मापन केलं जातं त्याला भौतिक मापन असं संबोधलं जातं. हे मापनसुद्धा कसं असतं, तर मूर्त बाबींशी रिलेटेड असतं. कशाशी रिलेटेड असतं, तर मूर्त बाबींशीच रिलेटेड हे मापन असतं. आणि ह्याच्यातून प्राप्त होणारे निष्कर्ष ते सुद्धा कसे असतात, तर निश्चितच ते वस्तुनिष्ठ असतात. विशिष्ट एकक आपण वापरत असतो त्याच्यामुळं ते वापरणं सुद्धा सोयीस्कर असतं आणि त्या निष्कर्षाचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावरती होईल असं नसतं, परंतु गुणात्मक मापनातून केलेल्या निष्कर्षाचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावरती होत असतो. परंतु भौतिक मापन हे फक्त आपल्याला ॲक्युरसीच्या दृष्टिकोनातून, अचूकतेच्या दृष्टिकोनातून किंवा त्याच्यामध्ये तंतोतंतता आपण म्हणतो ह्याच्यासाठी खूप गरजेचं असतं. त्यानंतर पुढचं मापन आहे की सपोज एखाद्याचं टेम्परेचर, शारीरिक, एखाद्याला ताप आलेला आहे तर ताप किती आहे हे ॲक्युरेट मोजणं खूप गरजेचं आहे. त्याचं वर्णन करणं गरजेचं नाही, परंतु किती प्रमाणामध्ये त्याला ताप आहे त्याच्या अनुषंगाने त्याला मेडिसिन प्रोव्हाइड करणं खूप गरजेचं आहे. एखाद्याचे हार्टबीट किती आहेत ह्याचं कॅल्क्युलेशन केलं की त्याच्यावरती उपचार करणं सोपं जातं. म्हणजे भौतिक मापन हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर शैक्षणिक मापन. आता शैक्षणिक मापन या शब्दावरूनच आपल्याला अर्थ समजतो की शिक्षण क्षेत्राशी संबंधित, शिक्षण क्षेत्रातील संबंधित बाबींचं मापन ज्याच्यामध्ये केलं जातं त्याला शैक्षणिक मापन असं संबोधलं जातं. शैक्षणिक मापन हे कशाशी रिलेटेड येतं, तर हे गुणात्मक मापनाशी रिलेटेड येतं आणि भौतिक मापन हे संख्यात्मक मापनामध्येच येतं, बरोबर. परंतु आपण बघतोय कुठलं, शैक्षणिक मापन. आता हे शैक्षणिक मापन आहे ते गुणात्मक मापन असल्यामुळं
जसं की गुणात्मक मापनामध्ये मर्यादा येतात, तशा त्या शैक्षणिक मापनामध्ये सुद्धा येतात. जसं की सपोज एखाद्याला आपण निबंध लिहायला सांगितला वर्गामध्ये, एखादा 5वीचा वर्ग आहे तिथं निबंध लिहायला सांगितलं, तर प्रत्येकाच्या कल्पनाशक्तीनुसार त्यानं वाचलेल्या, अनुभवलेल्या, ऐकलेल्या गोष्टीचा परिणाम त्यानं लिहिलेल्या निबंधामध्ये होत असतो, बरोबर. परंतु फक्त त्या विद्यार्थ्यानं लिहिलेल्या बाबींवरतीच नाही, तर त्याला तपासणारे जे शिक्षक असतील त्याच्या मानसिकतेचा परिणामसुद्धा त्या गुणदानावरती निश्चितच होत असतो. त्याच्यामुळे शैक्षणिक मापन हे पूर्णतः वस्तुनिष्ठ आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकत नाही. त्याच्यामध्ये थोड्याशा मर्यादा येत असतात, परंतु वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या सहाय्यानं ते मापन केलं असेल तर तिथं ॲक्युरसी येईल. परंतु जर दीर्घोत्तरी प्रश्नाच्या माध्यमातून केलं ते मूल्यमापन, तर त्याच्यामध्ये निश्चितच मर्यादा हे असणार आहेत. अमूर्त बाबींचं मापन आपल्याला शैक्षणिक मापनामध्ये शक्य असतं, की एखाद्याला एखाद्या प्रसंगाबद्दल, एखाद्या सामाजिक समस्येबद्दल काय वाटतं, त्याचा अभिप्राय काय आहे, त्या समस्येकडं, त्या विशिष्ट बाबीकडं, समाजात घडणाऱ्या प्रसंगाबाबत त्याचा स्वतःचा दृष्टिकोन काय आहे, ह्या सगळ्याचं मूल्यमापन करण्यासाठी शैक्षणिक मापन अत्यंत उपयुक्त ठरत असतं. आणि त्याच्यातून जे निष्कर्ष प्राप्त होतात त्या निष्कर्षाच्या माध्यमातून आपल्याला त्या व्यक्तीच्या जीवनावरती पडणारे जे पडघम आहेत त्याला योग्य दिशा देण्याचं काम करता येऊ शकतं. म्हणजे विद्यार्थ्याच्या जीवनावरती फॅक्टर करणारं हे शैक्षणिक मापन खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण आता पुढचा भाग बघू, म्हणजे मापनाच्या मर्यादा. आता मापनाच्या मर्यादामध्ये पहिली मर्यादा काय येते, की मापनाचे क्षेत्र मर्यादित असते. आता मापनाचे क्षेत्र मर्यादित असते म्हणजे काय, की जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या विशिष्ट पैलूचा अभ्यास करत असतो तेव्हा दुसऱ्या पैलूचा अभ्यास होईलच असंच नाही, बरोबर. म्हणजे त्याला त्या ठिकाणी मर्यादा येत असतात. त्याचबरोबर दुसरी मर्यादा आहे, मापनाची प्रक्रिया कशी आहे, जटिल आहे. कारण मापनाचं स्वरूप व्यवस्थित आहे, परंतु ही प्रक्रिया जटिल आहे म्हणजे काय, तर जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये आवश्यक तेवढ्या विश्वसनीय आणि वैध कसोट्या आपल्याला अवेलेबल होत नाहीत, उपलब्धच होत नाहीत, की त्याच्या माध्यमातून आपण वस्तुनिष्ठ मापन करू. त्याच्यासाठी ही एक मर्यादा आहे, की ही प्रक्रिया जटिल बनते, की आपल्याला स्पेसिफिक आपल्याकडं एककच नसेल तर काय होईल, वस्तुनिष्ठ मापन होणार नाही. आणि वस्तुनिष्ठ मापन नाही म्हणजे मापनाची ती मर्यादा निश्चितच असणार आहे. त्यानंतर पुढची मर्यादा आहे, मापनामुळे व्यक्ती किंवा प्रक्रियेबाबत केवळ सूचना मिळते. आता म्हणजे या ठिकाणी बघा, व्यक्ती आणि प्रक्रियेबाबत केवळ सूचनाच मिळतात, की सपोज एखाद्या वर्गाचं आपल्याला मूल्यांकन करायचं आहे, 100 पैकी पेपर आहे सपोज, तर त्याच्यापैकी काही विद्यार्थ्यांना 90 मार्क्स मिळाले, एखाद्या विद्यार्थ्याला 85 मार्क्स मिळाले, एखाद्या विद्यार्थ्याला 75 मार्क मिळाले, त्याच्या खाली बाकीचे सगळे विद्यार्थी आहेत. तर 90 मार्क मिळवणारा पहिला, 80-85 मार्क मिळवणारा दुसरा, तर त्याच्या खाली 75 गुण मिळालेला, किंवा 85चा दुसरा असेल तर 84चा तिसरा, असं जर असेल तर त्यांना जे मिळालेले अंक आहेत त्याच्यानुसार त्यांची बुद्धिमत्ता ॲक्युरेटली आपण सांगू शकत नाही. तर या प्रक्रियेबाबत फक्त एवढ्या प्रश्नांपैकी एवढे प्रश्न त्याला व्यवस्थितरित्या जमले किंवा त्याचं प्रेझेंटेशन त्याला खूप चांगल्या रीतीनं करता आलं, ह्या ठराविक बाबी आपल्याला समजू शकतात. परंतु एकूण जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेबाबत निश्चित त्या अंकांचा अर्थबोध आपल्याला होत नाही. इंग्रजीच्या पेपरमध्ये एखाद्याला 90च्या पुढं मार्क्स आहेत, तर एखाद्याचं मराठी कच्चं असेल तर मराठीमध्ये 80च्या खाली मार्क्स आहेत, म्हणजे त्या विद्यार्थ्याची मराठीतली गुणवत्ता चांगली नाही असं म्हणणंसुद्धा तेवढं तात्विकदृष्ट्या योग्य होणार नाही. कारण पेपर किती डिफिकल्टी लेवलला होता, हा बाब म्हणजे ही जी बाब आहे ती सुद्धा त्याला खूप मोठ्या प्रमाणावरती फॅक्टर करत असणार आहे. त्याच्यामुळं मापनामुळं फक्त व्यक्ती आणि प्रक्रियेबाबत आपल्याला काही बाबी समजू शकतात, परंतु त्याचं पूर्ण अर्थानं मूल्यांकन होईलच असं मात्र त्या ठिकाणी सांगता येत नाही. तर मापनाच्या अशा काही विशिष्ट मर्यादा देखील असल्याचं आपल्याला बघायला मिळतात. मात्र मापनाच्या साहाय्यानं आपल्याला बऱ्याचशा बाबींचा उलगडा हा निश्चितच होत असतो. त्याचे फायदे तर आहेत, परंतु त्याच्या काही ठराविक मर्यादा देखील असल्याचं आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. अशा रीतीने आज आपण मापनाची संकल्पना, मापनाचे प्रकार, मापनाचे निकष आणि मापनाच्या मर्यादा या भागाबद्दल माहिती बघितलेली आहे. पुढील तासिकेला आपण पुढील घटक अभ्यासूया. तोपर्यंत थँक्यू सो मच.